पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात तुम्हाला रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न देणारे हे एकमेव यूट्यूब चॅनेल आहे. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने आपले नवीन चलन चिन्ह लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशाने. प्रश्न 2, 2025चा फिडे विश्वचषक कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे झावोखिर सिंदारोव यांनी. प्रश्न 3, 25व्या उन्हाळी डेफलिफ्टिंगमध्ये भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 16 पदके. प्रश्न 4, युरोपने कोणत्या देशाला G8 गटात पुन्हा सामील होण्याची परवानगी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाला. प्रश्न 5, चाणक्य संरक्षण संवाद 2025ची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे 3री आवृत्ती. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. राष्ट्रीय दत्तक जागरूकता परिषद 2025 कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 7 पाहूया. भारतीय 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने ITTF जागतिक युवा अजिंक्यपद 2025 मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे रजत पदक. प्रश्न 8, सांघाई महोत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 9, चर्चेत आलेले रतनमहाल वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. राष्ट्रीय दूध दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबरला. प्रश्न 11, कोणत्या राज्याच्या पारंपरिक पातीदाओला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमधील. प्रश्न 12, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच कंपनी सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 13 पाहूया. अमेरिकेने कोणत्या देशाच्या कार्टेल डे लॉस सोलासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला. प्रश्न 14, ICC T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा यांची. प्रश्न 15 पाहूया. नुकत्याच जाहीर झालेल्या ICC पुरुष एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहित शर्मा. प्रश्न 16, 53वा आंतरराष्ट्रीय एमे पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे ओरियोल प्ला फॉर यू यांनी. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर ह्या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.